नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आज आपण ज्ञानदाता मल्टीस्टेट जी मल्टीस्टेट आहे त्याविषयी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. ज्ञानदाता मल्टीस्टेटच्या ऑफिशियल फेसबुक पेजला त्यांनी असं एक नोटिफिकेशन टाकलेलं आहे की नमस्कार सर्वांना, आनंदाची बातमी, आपला जो RBI मधून जो कोड जनरेट होणार होता तो आपला RBI मधील कोड जनरेट झालेला आहे. लवकरच पेमेंट देण्यात चालू होणार आहे. कृपया सर्वांनी सहकार्य करावे. अशी जी पोस्ट आहे ती ज्ञानदाता मल्टीस्टेटचे जे ऑफिशियल फेसबुक पेज आहे यावरती ज्ञानदाता मल्टीस्टेट कडून टाकण्यात आलेले आहे. अशामध्येच आपल्याला सर्वांना माहितीच आहे चांगल्या प्रकारे की ज्ञानदाता मल्टीस्टेटचे जे संचालक आहेत सुरेश कुटे व त्यांच्या ज्या पत्नी आहेत अर्चना कुटे यांना दोघांनाही सध्या अटक झालेली आहे आणि हे माजलगाव या ठिकाणी न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आलेले होते. त्यांना 13 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी झालेली आहे, ज्यामध्ये त्यांनी जे आर्थिक व्यवहार केलेले होते, ज्यामध्ये ठेवीदारांची ठेवी परत न दिल्यामुळे व त्यांना ठेवी देण्यासाठी जो वेळ लागत आहे तो वेळ देण्यासाठी त्यांना सुरेश कुटे यांना पुण्यामधून तसेच त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांना बीडमधून सुरेश कुटे यांना पुण्यामध्ये अटक केल्याच्या नंतर त्यांना बीडमध्ये घेऊन येण्यात आलं. तसेच त्यांच्या ज्या पत्नी होत्या द कुटे ग्रुप याच्या जे संचालिका आहेत माननीय अर्चना कुटे यांना बीड जिल्ह्यामधून अटक करण्यात आले. या दोघांनाही अटक झाल्याच्या नंतर या दाम्पत्याला जे अटक झालेली होती ही अटक झाल्याच्या नंतर जे ज्ञानदाता मल्टीस्टेटमध्ये ज्या ठेवीदारांनी ठेवी इन्व्हेस्ट केलेल्या होत्या, ज्या ठेवीदारांचे यामध्ये पैसे अडकलेले होते, अशा ठेवीदारांचे नेमकं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष लागून होते. अशामध्येच ज्ञानदाता मल्टीस्टेटचे जे संचालक आहेत सुरेश कुटे व त्यांच्या पत्नी यांना न्यायालयीन कोठडी होऊ नये व त्यांना जामीन मिळावा यासाठी बऱ्याच ठिकाणून अर्ज सुद्धा देण्यात आले पोलीस स्टेशनला की त्यांना आणखी थोडासा वेळ द्यावा आणि त्यांना म्हणजे न्यायालयीन कोठडी होऊ नये यासाठी बरेचसे अर्ज सुद्धा देण्यात आले. अशामध्येच आता त्यांनी नेमकी जस्ट आता पोस्ट टाकलेली आहे. यामधूनच असं दिसतंय की कुठेतरी पॉझिटिव्हिटी दिसत आहे की नेमके जे सर्व ठेवीदार होते, ठेवीदार वर्ग तसेच शिष्टमंडळ तसेच प्रशासन यांच्या सर्व जे बैठकीला जे यश आहे, यांच्या सर्व जे मेहनतीला जे यश आहे ते आता खऱ्या अर्थानं आलेलं आहे. अशामध्येच ठेवीदारांनी थोडासा आता संयम बाळगून नेमकं येणाऱ्या समोरच्या म्हणजे आता येणाऱ्या डेट पासून आपल्याला फंड वाटप सुरुवात होणारच आहे हे निश्चितच दिसतंय. अशी पॉझिटिव्हिटी दिसत आहे. पण आणखी अजून कुठली कन्फर्मेशन नाही. आणखी कन्फर्मेशन आपल्याला तेव्हाच होईल जेव्हा सुरेश कुटे सर्वांसमोर येऊन त्यांचे सर्व जे प्रूफ आहेत की नेमकं त्यांनी खरंच कोड जनरेट झाला का, पेमेंट देण्यासाठी नेमकं कधीपासून सुरुवात करणार आहे, ही जी सर्व माहिती आहे सुरेश कुटे यांनी समोर येऊन नेमकं सर्व ठेवीदारांना दाखवावे, जेणेकरून जे सर्व ठेवीदार आहे यांच्यामध्ये कुठलाही संभ्रम राहणार नाही आणि जे सर्व ठेवीदार आहेत ते कुठेतरी म्हणजे असं आपल्याला सेफ फील करतील. अशामध्येच आपल्याला सर्वांना माहितीच आहे की गेल्या 8 ते 9 महिन्यापासून द कुटे ग्रुप असेल किंवा ज्ञानदाता मल्टीस्टेट असेल त्यांच्यावरती जेव्हा ती आयकर विभागाची चौकशी झालेली होती, त्या चौकशीनंतर ज्ञानदाता मल्टीस्टेट असेल किंवा द कुटे ग्रुप असेल यांच्या जे ठेवी होत्या यामध्ये यांच्या जे ठेवी होत्या तसेच जे ठेवीदार होते यांच्या जे ठेवी त्यामध्ये अडकलेल्या होत्या त्या ठेवीसाठी बरेचसे ठेवीदार स्वतःच्याच पैशासाठी चिंताग्रस्त होते. अशामध्येच ज्ञानदाता मल्टीस्टेटचे जे चेअरमन होते सुरेश कुटे यांनी बऱ्याच वेळेस लाईव्ह येऊन त्यांचे बरेचसे प्रूफ दाखवले, त्यांनी माफी मागितली, वेळ घेतला, डेट दिली, या बऱ्याचशा गोष्टी झाल्या. यामध्ये शिष्टमंडळ स्थापन झालं. SP साहेबांच्या मध्यस्थीने शिष्टमंडळ स्थापन करून शिष्टमंडळा थ्रू आपल्याला डेट देण्यात आली. त्यांनी 21 मे ही जी डेट दिलेली होती फायनल होती, त्यामध्ये कुठली तफावत नव्हती. त्यानंतर 21 मे ही डेट टळल्याच्या नंतर बरेचसे जे ठेवीदार होते ते बरेचसे ठेवीदारांचा संयमाचा बांध अखेर तुटला आणि त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये सुरेश कुटे यांच्या विरोधामध्ये अखेर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. अशामध्येच जे पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतल्याच्या नंतर जे पोलीस स्टेशनच्या मार्फत त्यांना अटक सुद्धा करण्यात आली. अशामध्ये जे ठेवीदार होते त्यांचे अशा प्रकारे आपण बघू शकतो स्वतःचेच पैसे काढण्यासाठी अशाच एका प्रकारे झुंबड उडाली होती. अशामध्ये मागे आता जवळपास 8 दिवस अगोदर बँक शाखा ज्या होत्या त्या सुरू झालेल्या होत्या, पण अद्यापही त्यांच्यामध्ये कुठली कॅश उपलब्ध नव्हती किंवा RTGS साठी त्यांच्या अकाउंटला फंड नव्हते. आता अशामध्ये असं दिसत आहे की त्यांच्या अकाउंटला त्यांचा कोड जनरेट होऊन त्यांच्या अकाउंटला कुठेतरी फंड आल्याचे संकेत मिळत आहे. तसेच आता त्यांना 13 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी असणार आहे. 13 तारखेच्या नंतर त्यांनी सर्वांसमोर लाईव्ह येऊन नेमकं आपल्याला सर्वांना ठेवीदारांना दाखवून द्यावं की नेमकं आता त्यांची समोरची काय स्टेप असणार आहे, ते नेमकं आता पैसे देण्यासाठी कुठली पावलं उचलणार आहे आणि त्यांना नेमकं कशी प्रोसेस ठेवणार आहे पैसे वाटपा संदर्भात, हे सुरेश कुटे यांनी सर्वांसमोर येऊन
जाहीर करावं की नेमकं आता आणि समोरच्या झालेल्या एका बैठकीमध्ये म्हणल्यापेक्षा एका कॉलच्या अंतर्गत असं समजण्यात आले, जो बीड जिल्ह्यातील जे द कुटे ग्रुप होते, द कुटे ग्रुपचे जे वेंडर होते, त्या वेंडर सोबत बोलणं झाल्याच्या नंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांनी जो कोड आलेला आहे तो त्यांनी बघितलेला आहे. त्यानंतर तो कोड, त्यांचं म्हणणं असं होतं की तो सिक्युअर कोड असतो, तो फक्त त्यांनी बघितलेला आहे. तसेच त्यांनी सर्व डॉक्युमेंट सुद्धा व्हेरिफिकेशन केलेलं आहे, सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहे. अशामध्येच त्यांच्या म्हणण्यानुसार द कुटे ग्रुपच्या जे अकाउंटला द ज्ञानदाता मल्टी स्टेटचे जे अकाउंट आहे, द कुटे ग्रुपचं जे अकाउंट आहे ICICI बँकेचं, त्यामध्ये येणाऱ्या सोमवार ते मंगळवारला फंड सुद्धा जमा होणार आहे. अशामध्येच सोमवार मंगळवारला जर फंड जमा झाला तर येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये जे सर्व ठेवीदार आहेत, ते ठेवीदारांना त्यांचे जे ठेवी आहे ते ठेवी वाटपास सुरुवात होणार आहे. अशामध्येच फक्त आता आतुरता एकाच गोष्टीची, सर्व ठेवीदारांची एकाच गोष्टीकडे लक्ष लागून असणार आहे. द ज्ञानदाता मल्टी स्टेटचे जे ओनर आहेत, द संचालक आहेत सुरेश कुटे, यांना फक्त न्यायालयाने किंवा पोलीस स्टेशनने त्यांचा जामीन अर्ज जो आहे तो मंजूर करावा आणि त्यांचा जो जामीन अर्ज मंजूर करून त्यांना लवकरात लवकर त्यांना बाहेर येऊ द्यावं. कारण त्यांचं जर थंब ऍक्सेस केल्याशिवाय कुठल्याही ठेवीदारांना त्यांचे कुठलेही जे फंड आहेत, जे ठेवी आहेत, जे पैसे आहेत, ते वापरता येणार नाही. ते फक्त त्यांच्याच अकाउंटला आहे आणि ते फक्त त्याला ते स्वतःच ऍक्सेस करू शकतात. अशामध्येच फक्त गरज आहे ती सुरेश कुटे यांनी बाहेर येण्याची आणि त्यांचे जे त्यांच्या अकाउंटला जे फंड जमा झालेले आहेत किंवा जे फंड जमा होणार आहेत, ते फंड जमा झाल्याच्या नंतर त्यांना ऍक्सेस करण्याची आणि सर्व ठेवी त्यांच्या ICICI बँकेमधून त्यांच्या द कुटे ग्रुप असेल किंवा ज्ञानदाता मल्टी स्टेटच्या अकाउंटला जमा करून ते सर्व ठेवीदारांपर्यंत कशा लवकरात लवकर करता येईल, यांचा जो बंदोबस्त आहे तो सुरेश कुटे यांनी बाहेर येऊन लवकरात लवकर करावा. जेणेकरून त्यांचा जो सर्व ठेवीदार वर्ग आहे तो कुठल्याही चिंतेमध्ये राहणार नाही किंवा कुठल्याही संभ्रमात राहणार नाही आणि त्यांच्या ज्या स्वतःच्या ठेवी आहे ते त्यांना सर्वांना लवकरात लवकर त्यांच्या परत देण्यात याव्या. जेणेकरून त्यांची जी ज्ञानदाता मल्टी स्टेट ही जी शाखा आहे, आता गेल्या आठवड्याभरापासून शाखा सुरू आहे. अशामध्येच जी शाखा नुसती सुरूच राहणार नाही तर ती पूर्वपदावर सुद्धा येईल. जेणेकरून जे ज्ञानदातामध्ये जे ठेवीदार आहेत, ते ठेवीदारांचा त्यांच्यावर विश्वास तर राहील, पण ते पूर्वपदावर आल्याच्या नंतर बरेचसे जे नवीन ठेवीदार आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत जोडले जाईल. जेणेकरून त्यांना त्याचा फायदा असा होईल की भविष्यामध्ये द कुटे ग्रुप असेल किंवा ज्ञानदाता मल्टी स्टेट असेल किंवा द तिरुमला ऑइल हा जो ग्रुप असेल, हा लवकरात लवकर नावलौकिकाला येईल किंवा भरभराटीला येईल आणि ते पूर्वपदावर येईल. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. जर ज्ञानदाता मल्टी स्टेट किंवा द कुटे ग्रुप किंवा सुरेश कुटे यांच्याविषयी जर काही नवीन अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा. जेणेकरून द कुटे ग्रुप असेल किंवा ज्ञानदाता मल्टी स्टेट असेल यांच्या संबंधित जी नवीन येणारी जी माहिती आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील आणि आपण कुठल्याही माहितीपासून वंचित राहणार नाही. जेणेकरून आपल्याला यांच्या संदर्भातील जी माहिती आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील. धन्यवाद.